शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता भरपूरशा शेतकऱ्यांसाठी आतुरता लागलेली होती की आमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांना ही आतुरता होती, तर तुमची आतुरता संपलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आता समोर आली आहे। बघा भरपूरशा शेतकऱ्यांचं आता पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं शेतजमीन खरडून गेली, शेती पिकाचं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं होतं की आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देऊ, त्यासोबत अतिवृष्टीचे जे काही पैसे असणार आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करू। त्यासोबत काही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे, तो हप्ता आता आपण त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये बघा तुम्हाला आधी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकत्र 4,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तुमच्या खात्यामध्ये आता अलग अलग ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले। परंतु आता लगेच जमा झाल्यानंतर जे काही नुकसान भरपाई झाली, जे काही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे वाढून टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणजेच आता पीएम किसान योजनेचे 3,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये ते देखील एकत्र तुमच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त आता हे गुड न्यूज समोर आलेली आहे, तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच असणार आहे। सर्व शेतकऱ्यांना एकत्र प्रमाणे आता 6,000 रुपये मिळणार। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आता लगेच तुम्हाला दिवाळीपूर्वी आता जे काही पैसे पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला, आता लगेच दिवाळीच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार नव्हते। परंतु आता जे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत मिळवण्यासाठी हे पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। सोबतच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार, त्याचसोबत अतिवृष्टी जे काही नुकसान भरपाई झाली ते देखील तुमच्या खात्यामध्ये येणार। परंतु ते सर्व पैसे हे तर तुमच्या खात्यामध्ये आले असतील। आता जे काही 31,728 कोटी रुपयाचा पॅकेज पीक विमा संदर्भातील त्यांनी जाहीर केलेला होता ते देखील भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झाले। परंतु आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे। तर बघा दिवाळी निमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, तर हे पैसे कधी येणार। तर बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच असणार आहे। आता तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर सोमवार, मंगळवार आणि बुधवार, तर या तिन्ही दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे येणार नाही। कोणत्या कारणास्तव तुम्हाला पैसे येणार नाही ते देखील सांगतो आणि कोणते काम तुम्हाला पैसे येण्यासाठी करावं लागणार आहे ते देखील सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील सर्व योजनांची माहिती आणि इतर योजनांची माहिती सर्व आधी तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा आता सर्व शेतकऱ्यांना एक काम करून घ्यायचं आहे, ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलं नसेल, ॲग्री स्टॅकवर त्यांचं इतर रजिस्ट्रेशन त्यांनी केलं नसेल, म्हणजेच फार्मर आयडी त्यांनी काढली नसेल, तर लवकरात लवकर फार्मर आयडी तुम्हाला काढून घ्यायची आहे, जेणेकरून शेती संदर्भातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार। त्या व्यतिरिक्त भरपूरशा शेतकऱ्यांनी बघा जे काही त्यांचं आता बँक खातं त्यांनी उघडलेलं आहे, त्या बँके खात्यामध्ये त्यांना पैसे जमा होत नाही। तर कोणत्या कारणास्तव त्यांना पैसे जमा होत नाही, त्यांचं पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन त्यांचं बरोबर केलेलं आहे, नमो शेतकरी योजनेचं जे काही रजिस्ट्रेशन असणार आहे ते देखील त्यांनी बरोबर केलेलं आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे कोणत्या कारणास्तव जमा होत नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं जे काही आधार कार्ड असणार आहे ते 10 वर्ष 5 वर्ष 8 वर्ष असलं पुराणं आधार कार्ड त्यांचं असणार आहे। त्यांनी आधार कार्ड अपडेट सुद्धा केलेलं नसते आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या आधार कार्डला इथं जो काही मोबाईल नंबर असणार आहे तो लिंक नसतो किंवा अपडेटेड त्यांचं आधार कार्ड नसते। त्या कारणास्तव त्यांचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का हे तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचं आहे। तुमच्या CSC सेतू केंद्रावर जाऊन किंवा आजूबाजूच्या नेटकॅफेच्या माध्यमातून किंवा तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या सुद्धा चेक करू शकता। त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांच्या बँक खात्याला त्यांचा आधार कार्ड लिंक नसतो, म्हणजेच तुमचं इथं डीबीटी इनेबल नसते। ज्या शेतकऱ्यांचं डीबीटी इनेबल नाही, म्हणजेच तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नाही, त्या शेतकऱ्यांना पैसे येत नाही। ते शेती संदर्भातील योजना असो किंवा कुठली योजनांचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हे पैसे जमा होत नाही। तर सर्व शेतकरी असो किंवा कोणी असो, तर तुम्हाला एकच काम करून घ्यायचं, जे म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर 100% तुम्हाला गव्हर्नमेंटचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत असते। त्या व्यतिरिक्त भरपूरशा शेतकऱ्यांनी जे काही फार्मर आयडी काढली नसेल काढून घ्या, आणि जे महत्त्वाची कामे मी तुम्हाला सांगितलेली आहे तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकर
लवकरात लवकर पैसे येण्याचे सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती स्वतः सांगितलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचं पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालं तर सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पैसे मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालेलं आहे. तर यंदा नुकसान भरपाईच्या पोटी त्यांनी नुकसान भरपाई पॅकेज 31,628 कोटी रुपयाचं इथं जाहीर केला. त्या पॅकेज देखील पीक विमा म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. त्या व्यतिरिक्त दिवाळीनिमित्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती होती. तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार तर ते देखील मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि अशीच शेती संदर्भातील आणि इतर योजना संदर्भातील माहिती सर्वात अगोदर तुम्हाला जर का पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर शेतकरी मित्रांनो, चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.